नमस्कार. अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की शुभ्रा टेन्शनमध्ये येऊन विशूकडे बघत मनातच म्हणते की हा माझ्या फोनवरून कोणाशी बोलत असेल आणि हा माझ्याकडे असा का बघतोय. त्या विशालचा तर फोन नसेल. जर तसं असेल तर खेळ खल्लास. हा मला नाही सोडणार. कारण ज्या नागाला मी आपलंसं केलं होतं त्याच्या फणीवर पाय दिल्यासारखं केलं होतं. नक्की तसंच आहे की अजून काही. मग कसं कळणार मला. विशू काहीच न बोलता फक्त शुभ्राकडे बघत असतो. शुभ्रा परत मध्ये येऊन मनातच म्हणते की नक्कीच काहीतरी झालं आहे. याचा चेहरा वेगळंच काहीतरी सांगतोय. आणि परत म्हणते की नाही शुभ्रा, तुला खरं काय ते समजलंच पाहिजे. असायचं एक आणि तू वेगळाच अर्थ लावून त्याच्याशी बोलायला जाशील तर तू स्वतःच जाळ्यात अडकशील आणि तुझा प्लॅन तुझ्यावरच उलटेल. या विशूला आधी गुंडाळायला हवं. एकदा का तो फोन माझ्या हातात आला की खरं काय ते कळेल. पण कसं. आणि मग ती विशूजवळ जाऊन त्याला म्हणते की विशू डार्लिंग, तू गाडीच्या बाहेर काय करतोयस आणि माझा फोन तुझ्याकडे कसा. नाही म्हणजे श्री, अगस्त्य कोणाचा फोन आला होता का. बुकिंग वगैरे सगळं व्यवस्थित आहे ना. त्याबद्दल कोणाचा फोन आला होता. पण विशू काहीच बोलत नाही. शुभ्रा टेन्शनमध्ये येऊन म्हणते की विशू काय झालं आहे. तू असं का बघतोय माझ्याकडे. काय झालं आहे नक्की. तुला त्या श्रीने फोन केला होता का. तिने त्रास दिला आहे का तुला. तुला माहिती आहे ती असंच करते. पण ठीक आहे, मी तुझी वाईफ आहे ना. मला नाही कळणार तर मग कोणाला कळणार विशू. आणि असं पण ती खूप फालतू मुलगी आहे श्री. ती नेहमी असंच करते. ते सॉरी वगैरे सगळं खोटं आहे हा तिचं. विशू, अरे तिने आधी तुला त्रास दिला आणि आता आपण फिरायला जातो हेही तिला खूपतंय आणि म्हणूनच ती हे सगळं करते. पण तू काळजी नको करूस हा. आपण परत आलो की तिच्याकडे बघू. तू चल ना आता. इथे कशाला थांबलाय. चल. विशू मनातच म्हणतो की अजून किती नाटकं करशील शुभ्रा. धोकेबाज. माझ्याच घरात राहून माझ्याच लोकांच्या जीवावर उठलीस तू. मी तुला असं नाही सोडणार. एकदा का तो माणूस आणि ते पुरावे माझ्या हातात येऊ दे, मग बघ मी तुझा कसा करेक्ट कार्यक्रम करतो. शुभ्रा म्हणते की विशू चल ना आतमध्ये बसूया. आता विशू शुभ्राला म्हणतो की मला पाणी हवं आहे शुभ्रा, प्लीज तू घेऊन येशील का. घशाला कोरड पडली आहे ना, प्लीज आणशील का जरा. शुभ्रा टेन्शनमध्ये येऊन मनातच म्हणते की हा विशू असा का वागतोय. नक्कीच काहीतरी गडबड आहे. विशू तिला म्हणतो की काय झालं, आणतेस ना. शुभ्रा म्हणते की हो आणते ना डार्लिंग. आणि म्हणते की माझा फोन तुझ्याकडे आहे. मग विशू शुभ्राला तिचा फोन देतो आणि शुभ्रा पाणी आणायला जाते. विशू मनातच म्हणतो की शुभ्रा खूप मोठी गेमर निघालीस तू. माझ्या आईने तुझ्यावर विश्वास ठेवला. तुला सून म्हणून या घरात आणलं. आईने तुला आदर्श सुनेचा दर्जा दिला आणि तू तिच्याच पाठीत खंजीर खुपसलास. भिकारडे. तिला आणि आम्हा सर्वांना फसवलंस तू. ज्या घराने तुला आसरा दिला, तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या, त्याच घराला जाळायला निघालीस तू. सतत खोटं वागत आलीस. चांगुलपणाचं नाटक करत आलीस. फक्त नाटक. माझ्या भावाच्या जीवावर उठलीस आणि सगळ्या गोष्टींचं बिल तू त्या टीचर ताईंवर फाडलंस. याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. तुझं सत्य मला सगळ्यांसमोर आणावं लागेल. तुझा करेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम करतो की नाही बघच तू आता. असं म्हणून तो कोणाला तरी फोन करतो. तो अगस्त्याला फोन करत असतो. अगस्त्याचा फोन काही लागत नाही. त्याच्यामुळे तो खूप हायपर होतो आणि परत म्हणतो की टीचर ताईंना फोन करू का. काहीही करू, मला शुभ्राचं सत्य सगळ्यांसमोर आणावंच लागेल. तर दुसरीकडे आपण पाहतो की शुभ्रा तिचा फोन चेक करायला लागते आणि स्वतःशीच म्हणते की हा माझ्या फोनवरून कोणाशी तरी बोलत होता. पण नक्की कोणाशी. आणि तिला फोनमध्ये विशालचं नाव दिसतं. ती खूप घाबरते आणि म्हणते की ओ माय गॉड, विशाल त्याने काही सांगितलं तर नसेल ना विशूला. जर तसं झालं तर सगळा गेम ओव्हर होईल. असं होऊन नाही चालणार. आणि ती विचार करते की मी त्याला कॉल करून कन्फर्म करते. असं म्हणून ती विशालला कॉल करायला घेते. आता विशाल म्हणतो की मागाशी कॉल केला होता तेव्हा बोलायला काय झालं होतं. का टाळण्याचा प्रयत्न करतेस मला. शुभ्रा रागाने म्हणते की गप्पा बसा. तू मागाशी काय बोललास फोनवरती. विशाल म्हणतो की काय बोललो म्हणजे कामाचं बोललो सगळं. शुभ्रा घाबरून म्हणते की सगळं म्हणजे. विशाल सांगतो की सगळं म्हणजे सगळं कसं आहे. आपला विषय कधी संपत नाही आणि हा विशाल कधी कोणासमोर झुकत नाही. शुभ्रा खूप घाबरते आणि म्हणते की स्टुपिड, मला नक्की काय झालं आहे ते सगळं सांग. विशाल म्हणतो की काय यार, आता सगळी कॅसेट परत रिपीट करावी लागणार. तू काय थोडी शॉर्ट टेम्पर आहेस का गं. आणि मी तेच सांगितलं की कसे तू मला पैसे दिलेस, अगस्त्याला कसं किडनॅप करायला लावलं, ती श्रीला कसं मारायला लावलं आणि आता हे लग्नाचे फोटोज वगैरे सगळं ते सगळं सांगितलं. आणि हो, तुझ्या माहितीसाठी सांगतो या सगळ्या गोष्टींचा हिशोब अजून बाकी आहे. लवकरात लवकर पैसे दे. एकतर ते पोलीस
माझ्या मागावर आहेत आणि त्यामुळे माझं डोकं फिरलं आहे आणि त्यात तू माझे पैसे देत नाहीस. मग काय करणार मी? तू जर पैसे दिले नाहीस तर मी कसा काय पळून जाणार? आणि विशाल म्हणतो की हे बघ शुभ्रा, माझं डोकं खूप फिरलं आहे, आधीच सांगतोय, मला माझे पैसे दे. पण शुभ्रा काहीच बोलत नाही, ती खूप घाबरलेली असते. विशाल रागाने म्हणतो की अरे बोल ना काहीतरी. शुभ्रा टेन्शनमध्ये येऊन म्हणते की अरे मूर्खा, बोलायच्या आधी कन्फर्म तरी करायचं कोणाशी बोलतोय. म्हणजे मगाशी मी फोनवरती बोलत नव्हते, तू दुसरं कोणाला तरी सांगितलं, चुकीच्या माणसाला निरोप दिलास तू. जी गोष्ट मी लपवण्याचा प्रयत्न करत होते तीच गोष्ट आता विशूला समजली. म्हणजे आता माझं लाईफ, असं म्हणून ती खूपच घाबरते. विशाल शुभ्रावर ओरडत म्हणतो की शुभ्रा बोल, कधी देणार आहेस माझे पैसे? शुभ्रा खूपच घाबरलेली असते आणि ती फोन कट करते. तर दुसरीकडे आपण पाहतो की श्री प्रार्थना करत असते. ती म्हणते की आई अंबाबाई, आज जीव खूप घाबरा होतोय माझा. मला माहिती आहे तुझं कायम माझ्यावरती लक्ष आहे, पण माहिती नाही आहे का, जेव्हापासून विशुदादा आणि शुभ्रा बाहेर गेलेत ना तेव्हापासून काहीतरी विचित्र वाटते. पहिल्यांदा असं वाटतं की कायम भाऊ बहिणीचं रक्षण करत असतो, पण आज ही बहीण तुझ्यासमोर हात पसरते. विशुदादांवर लक्ष ठेव, त्यांचं रक्षण कर. तितक्यात वाऱ्याने दिवा विजायला लागतो. श्री खूप घाबरते आणि पटकन जाऊन खिडकी बंद करते आणि खूपच टेन्शनमध्ये येते. नंतर आपण पाहतो की श्री तिच्या खोलीमध्ये येते. तिला विशूचा कॉल येतो. ती खुश होऊन म्हणते की हां विशुदादा बोला ना. विशू म्हणतो की टीचर ताई कुठे आहे तू? मला अर्जंट तुला भेटायचं आहे. टीचर ताई, खूप मोठी चूक झाली आहे. मी खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं ठरवून मोकळा झालो. मी खूप वाईट वागलो गो तुझ्याशी. तुला नको ते बोललो, प्लीज मला माफ कर. श्री म्हणते की विशुदादा तुम्ही शांत व्हा, टेन्शन घेऊ नका. तुम्ही मला सांगा की नेमकं काय झालं आहे. विशू म्हणतो की टीचर ताई तू मला भेट आधी. मी तुला असं फोनवरती नाही सांगू शकत, पण खरंच खूप महत्त्वाचं सांगायचं आहे गं तुला. श्री म्हणते की बरं मी येते, तुम्ही कुठे आहात आता? विशू सांगतो की मी आता MG रोडला आहे, पण टीचर ताई प्लीज एकटी आहे, कोणालाही सांगू नको, हे फक्त आपल्यातच असू दे. श्री थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि म्हणतच म्हणते की काय झालं असेल, असं काय सांगायचं असेल विशुदादांना. असं म्हणून ती फोन ठेवते आणि लगेच जायला निघते. तर दुसरीकडे विशू मनातच म्हणतो की देवा, आता मी जे ऐकलं होतं आणि जे मी ऐकले ते माझ्या विचारांच्या सुद्धा पलीकडचं आहे. मला काहीच कळत नाही आहे. जिच्यावर मी एवढा जीव लावला तिनेच माझ्या आणि माझ्या घरच्यांविरोधात हे कटकारस्थान केलं. आई अंबाबाई, खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा देण्याचं बळ मला दे. खरं बोलताना मी डगमगणार नाही आणि एवढी काळजी घे आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहा. नंतर आपण पाहतो की अगस्त्य घरी येतो आणि सगळीकडे श्रीला शोधायला लागतो आणि स्वतःशीच म्हणतो की कुठे गेली श्री? गार्डनमध्ये, रूममध्ये कुठेच नाही आहे. आणि तो अल्बम हातामध्ये घेऊन श्रीच्या फोटोजकडे बघत म्हणतो की श्री, मैत्रीण, बायको, रागवली आहेस ना माझ्यावर? नाही, माझं पण जरा चुकलं. सगळं माहीत असूनसुद्धा सगळं ताणून धरलं तेव्हा काही गरज नसताना, पण तू बरोबर बोलत होतीस. तू का भांडण लावशील? तरीसुद्धा मी तुला सॉरी मैत्रीण, बायको. पण मला कळतच नाही की हे फोटो ठेवले कोणी, का ठेवले असतील. ठीक आहे, म्हणजे तुझं माझ्यावर नाराज होणं साहजिक आहे. मी वागलो तसं आहे, मी ओरडलो, तुझ्यावर आरोप केले, मी असं नव्हतं करायला पाहिजे. खरंच सॉरी मैत्रीण, बायको. पण आता कुठे गेली आहेस? आणि असं म्हणून तो श्रीला कॉल करायला लागतो, पण श्रीचा फोन बंद असतो. अगस्त्य थोडासा टेन्शनमध्ये येतो. दुसरीकडे आपण पाहतो की विशू स्वतःशीच म्हणतो की एक पाण्याची बॉटल आणायला एवढा वेळ, विशू नक्कीच काहीतरी गडबड आहे. ती जेव्हा आली तेव्हा ती घाबरलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावर बरेच प्रश्न होते. याचा अर्थ तिला कदाचित डाऊट आला असेल का? मला तिचं सगळं सत्य समजलं आहे. ती फोनसुद्धा घेऊन गेली आणि तिने जर फोन चेक केला असेल तर तिला समजलं असेल की तिचं पितळ उघडं पडलं आहे. तितक्यात तिथे शुभ्रा हसत येते आणि म्हणते की आणि ते तू सगळ्या जगासमोर आणणार आहेस, हेच ना? विशू आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतो. शुभ्रा विशूजवळ जात म्हणते की कसं आहे ना विशू, मी शुभ्रा आहे, शुभ्रा, आणि मला जे हवं असतं ना ते मी मिळवतेच, कळलं का? मला माहिती आहे तुला कळलं आहे की माझा खरा चेहरा तुझ्यासमोर आला आहे, तुला तो सगळ्यांना दाखवायचा आहे. खरं तर मी तो लपवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी कळलंच अरे तुला. काय आहे विशू, माझं डोकं ना खूप फास्ट चालतं, पण माझ्यासोबत जी लोकं कामं करतात ना ती जरा स्लो आहेत. त्याच्यामुळे काय होतं, माझ्या प्रत्येक कामामध्ये कुठे ना कुठे ते माती करतातच.
हे सगळं ऐकून विशू खूप शॉक होतो आणि तो म्हणतो की धोकेबाज, मी तुझ्यावर एवढं प्रेम केलं, एवढा विश्वास दाखवला तुझ्यावर आणि तू माझा फक्त एक प्यादा म्हणून वापर केलास. शुभ्रा म्हणते की मग काय करणार, हे बघ, हे सगळं जग जर मिळवायचं असेल ना तर अशा खेळाव्याच लागतात विशू. आणि मुळात तुझी माझ्यासारख्या मुलीबरोबर लग्न करायची लायकीच नाही आहे. तू कोण आहेस माहिती आहे का? निंबाळकरांनी पाळलेला डॉग आहेस. आणि एका डॉगची कशी काय लायकी असते. विशू रागाने म्हणतं की बस झालं शुभ्रा, खूप बोललीस तू. तुझ्यासारखी ढोंगी आणि स्वार्थी बाई मी कधीच पाहिली नाही. तुझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी. शुभ्रा म्हणते की काही करू शकते मी. विशू म्हणतो की पण मी तसं होऊ देणार नाही. आजच्या आज मी तुझं सगळं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे. माझ्या घरच्याने तुला एवढं प्रेम दिलं आणि तू त्या बदल्यात काय दिलंस? धोका. तुझ्यामुळे आईने टीचर ताईला अंतर दिलं. तुझ्यामुळे त्यांच्यात भांडण झालं. तुझ्यामुळे अगस्त्या आणि टीचर ताई दोघांमध्ये वाद झाला. तुझ्यामुळे मी पुन्हा दारू प्यायला लागलो. आमच्या घरात जे काही झालं ते फक्त तुझ्यामुळे. तूच जबाबदार आहेस त्यासाठी आणि तुला तुझ्या कर्माचं फळ मिळणारच. मी तुला असं तसं सोडणार नाही. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.